जय श्री कृष्ण, राधे कृष्ण, जय योगेश्वर बंधू भगिनींनो. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने यापूर्वी आपण 2 व्हिडिओच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी भगवान श्रीकृष्णांचा जन्म कुठे आणि केव्हा होतो, त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांच्या नातेसंबंधाचा विस्ताराने विचार मांडलेला होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भगवान श्रीकृष्णांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या वयोमानामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं चरित्र केलं, वेगवेगळे नाम धारण करून, ज्यांच्या कार्यामुळे आपण त्यांना वेगवेगळे नावं दिले आणि त्यानुसार त्यांनी जे चरित्र केलं त्याचा विचार आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहत असताना आपण पाहिलं की त्यांचं बाळकृष्णाच्या रूपातलं चरित्र, दुसरं त्यांचं रूप गोपाळकृष्ण, गोपाळांच्या बरोबर राहून त्यांनी केलेलं चरित्र, तिसऱ्यांदा आपण गोपी कृष्ण, गोपींच्या बरोबर भगवान श्रीकृष्णाचं असलेलं चरित्र, चौथ्यांदा आपण राधा आणि कृष्ण, राधा कृष्ण याबद्दलचा विचार पाहिला. पाचवा जो विचार आपण पाहिला तो युगल कृष्णाच्या संबंधानं, आणि 6वं जे पाहिलं ते श्रीकृष्ण. आणि या श्रीकृष्णापर्यंत पाहत असतानाच आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी समाप्त केलेला होता. आता कृष्णाचे जे 2 रूप, ज्या 2 रूपांच्या मध्ये भगवान श्रीकृष्णानं चरित्र केलेलं आहे, त्याचा विचार आपल्याला आता इथून पुढे या व्हिडिओमध्ये पाहावयाचा आहे. तर त्यातलं पहिलं म्हणजे 7वं जे रूप आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं दिसतं ते म्हणजे भगवान कृष्ण. श्रीकृष्णाच्या नंतर जे रूप कृष्णाचं येतं त्याला आपण भगवान कृष्ण असं म्हणतो. आता हे जे भगवान कृष्णचं जे रूप आहे ते द्वारकेमध्ये आल्याच्या नंतर, आणि ज्याला ऐतिहासिक कृष्ण म्हणून देखील या भगवान श्रीकृष्णाकडं आपल्याला पाहावं लागतं. कुरुक्षेत्रावरती त्यांनी गीता सांगण्यापूर्वीचं जे रूप आहे त्या रूपाला भगवान श्रीकृष्णाचं रूप असं म्हटलं गेलेलं आहे. कृष्णाने आपल्या बाहुबलावर व बुद्धी चातुर्यावर असहाय्य स्त्रियांना जीवनामध्ये उभं करण्याचं काम केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाचं महत्वाचं काम कोणतं आहे तर आपल्या बाहुबलावर व बुद्धी चातुर्यावरती त्याने समाजातल्या असहाय्य स्त्रियांना या ठिकाणी जीवनात उभं करण्याचं मोठं काम केलेलं त्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतं. खरं तर आपण जर बघितलं तर त्यांचा जो मित्र सुदामा आहे, ज्याला श्रीदामा देखील म्हटलं जातं, त्याच्याशी त्यांची जी मैत्री आहे की अत्यंत गरीब सुदामा आहे. तर या सुदाम्याच्या मैत्रीतनं काय आपल्या लक्षात येतं तर भगवान श्रीकृष्ण हे त्याने श्रीमंती हा सर्वश्रेष्ठ अलंकार नसून माणुसकी हीच सर्वश्रेष्ठ श्रीमंती आहे असा संदेश सुदाम्याच्या मैत्रीतनं दाखवलेला आपल्याला दिसून येतो. आणि आपण देखील खऱ्या अर्थानं पैशाच्या श्रीमंतीपेक्षा माणुसकीची श्रीमंती ही अत्यंत महत्वाची मानली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो एखाद्या व्यक्तीकडं कार आहे की नाही यापेक्षा त्याच्याकडे संस्कार आहे की नाही यावरून त्याला किंमत मिळाली पाहिजे. पण दुर्दैवानं आज आपण त्याच्याकडे किती कार आहेत यावरून त्याला महत्व देतो, संस्काराकडे आपण पाहत नाहीये. परंतु भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की त्याने श्रीमंती हा सर्वश्रेष्ठ अलंकार नाहीये, तर माणुसकी हीच खरी सर्वश्रेष्ठ श्रीमंती आहे. हेच आपल्याला सुदाम्याशी त्यांनी केलेली मैत्री यावरून आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. देवाने मानवतेला मारलेली मिठी म्हणजे भगवान कृष्ण होत. देवानं मानवतेला मानलेली मिठी आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. ते नेहमी म्हणायचे की धर्म हा माणसासाठी आहे. धर्म कोणासाठी आहे? धर्म हा माणसासाठी आहे. ज्यातून माणसाचं कल्याण होतं तो धर्म, आणि त्याच्या रक्षणासाठी चुकीच्या बाजूला असणाऱ्यांची गय करणार नाही. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की चुकीच्या अधर्माच्या बाजूने असणाऱ्या कर्णाला त्यांनी मारलेला आहे वेगवेगळ्या युक्ती करून, द्रोणाचार्यांना मारलेला आहे, भीष्माचार्य या ठिकाणी यांची देखील त्यांनी गय केलेली नाही आहे. कारण अधर्माच्या बाजूला जे कोणी असतील ते या जगात ठेवण्याच्या लायकीचे नाही आहेत असा विचार करून या सगळ्यांना भगवान श्रीकृष्णानं संपवलेलं आहे.
भीष्म अग्रपूजेचा मान देताना देतो, यावरून भगवान कृष्णाचं महत्व किती आहे. कुंती म्हणते की मला सतत दुःख दे म्हणजे तुझं स्मरण होईल. यावरून कर्ण देखील म्हणतो की तुझ्या हातानं मला जाळ. यावरून भगवान श्रीकृष्णाचं महत्व आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भगवान श्रीकृष्णाने सतत पडलेल्यांची बाजू घेतलेली आहे. भगवान श्रीकृष्णाने कोणाची बाजू घेतलेली आहे तर सतत जी पडलेले लोक आहेत अशा पडलेल्यांची बाजू त्यांनी घेतलेली आहे. त्यांना हात देऊन हाक मारलेली आहे पडलेल्या लोकांना. त्याने कलहाचे वनवे गिळले, द्वेष गिळला, दही दूध तूप खाऊन शरीर पुष्टतेला महत्व दिलेलं आहे. कशाला महत्व दिलेलं आहे? शरीर पुष्टतेला महत्व दिलेलं आहे. दही दूध तूप खाल्लेलं आहे, आपल्या सवंगड्यांना खाऊ घातलेला आहे. हा देखील मला वाटतं त्यांच्या चरित्रातून आपल्या काय आपण खावं आणि शरीराला कसं महत्व द्यावं हा देखील एक मला असं वाटतं की त्यांचा आदर्श खरं तर आपण आपल्या आयुष्यात उतरविला पाहिजे. अव्यवस्थेतनं व्यवस्था निर्माण करणारा व गोंधळातून संगीत निर्माण करणार व्यक्तिमत्व किंवा ईश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, हे आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागतं. आता कृष्णाचा जो 8वं रूप आपल्याला दिसतं त्यालाच आपल्याकडे योगेश्वर कृष्ण असं म्हटलं गेलेलं आहे. अर्जुनाच्या रथावरती सारथी म्हणून ज्यानं काम केलं तो योगेश्वर कृष्ण आहे. आणि ज्या अर्जुनाच्या रथावरती सारथ्य करत असताना 51 लाख सैनिकांच्या कोलाहलात ज्यांनी 700 श्लोक आणि 18 अध्यायाच्या मधनं भगवद्गीता सांगितली असा जो कोणी आहे त्यालाच योगेश्वर कृष्ण असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याचा उल्लेख गीतेमध्ये आलेला यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो नीतिर्मतिर् मम असं आपल्याला माहिती असेल की भगवद्गीतेमध्ये या निमित्तानं श्लोकही आलेला आहे. अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती गीता सांगणारा तस्मात योगी भव अशा पद्धतीचा विचार मांडणारे कृष्ण जे सगळ्यात असून कशातच नाही आहेत असे जे कृष्ण आहेत ते योगेश्वर कृष्ण आहेत. कृष्ण सगळ्यात आहेत पण ते कशातच नाही आहेत. त्याबद्दल आपलं उदाहरण कॅशियरचं देता येईल की बँकेमध्ये कॅशियर असतो, त्याच्या आजूबाजूला कितीतरी नोटांचे बंडल असतात. असं असलं तरी त्या नोटां जरी त्याच्या हाताने वाटल्या जात असल्या तरी कॅशियर त्या नोटात गुंतत नाही आहे. तसाच कृष्ण सगळं काही करतो पण कुठेच गुंतलेला आपल्याला दिसत नाही आहे. आणि म्हणून रंगोनिरंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं जर कोण असेल तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत, योगेश्वर कृष्ण आहेत. द्वारकाधीश, द्वारकेचा राणा आपण त्यांना म्हणतो, परंतु कोणत्याच सिंहासनावर ते बसलेले नाही आहेत. आपण त्यांना म्हणतो राजा, परंतु भगवान श्रीकृष्ण हे राजा नाही आहेत. ते कोणत्या सिंहासनावर बसलेले नाही आहेत. फक्त ते एकाच सिंहासनावर बसले ते म्हणजे तुम्हा आम्हा लोकांच्या हृदय सिंहासनावर मात्र ते अरूढ झालेले आपल्याला दिसतात. भगवान श्रीकृष्ण अनासक्त होते. कृष्णांनी आयुष्यामध्ये सगळ्या प्रकारचे अनुभव घेतलेले आहेत. रंगाचे अनुभव घेतले, रसाचे अनुभव घेतले, सुखाचे अनुभव घेतले, दुःखाचे अनुभव घेतले, मान व अपमानाचे अनुभव घेतले. पण या कुठल्याच अनुभवांच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण गुंतून पडलेले आपल्याला दिसत नाही आहेत. भगवान श्रीकृष्णांनी कोणतंही काम करत असताना मनाच्या ठिकाणी लाज बाळगलेली असं आपल्याला दिसत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की त्यांनी घोड्याचा खरारा करण्याचं काम केलेलं आहे. राजसूय यज्ञामध्ये पात्रवाळी उचवण्याचं, उष्टक आणण्याचं काम देखील भगवान श्रीकृष्णांनी केलेलं आहे. यातून आपल्याला हाही एक आदर्श त्यांचा घेता येतो की माणसाच्या जीवनामध्ये कोणतंच काम कमी महत्वाचं नाही आहे. आपल्याला जे मिळेल ते काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. हा संदेश त्यांच्या या चरित्रातून आपल्याला घेता येण्यासारखा आहे. कृष्ण कधी स्वैराचारी व चिंताग्रस्त झालेले आपल्याला दिसत नाही आहेत. ते सतत बालकासारखे अत्यंत टवटवीत आणि प्रसन्न राहिलेले दिसतात. कृष्णाने नृत्य केलेलं आहे, बासरी वाजवण्याचं काम केलेलं आहे, विश्वप्रसिद्ध गीतेचं तत्वज्ञान देखील सांगितलेलं आहे. आणि या तत्वज्ञानातनं त्यांनी कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, ज्ञान भक्ती कर्म या गोष्टीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. त्या भगवद्गीतेबद्दल
आपण कधीतरी गीता जयंतीच्या निमित्तानं विस्तारानं वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहूया. पण आपण सगळे जाणता की या जगाला दिलेली अमूल्य भेट जर भगवान श्रीकृष्णाची कोणती असेल तर ती आहे भगवद्गीता. कृष्ण कशामुळे श्रेष्ठ आहेत तर त्यांनी जगाला ज्ञानाचा प्रकाश दाखवला. भगवान श्रीकृष्णांनी जगाला ज्ञानाचा प्रकाश दाखवला. जगात कसं वागावं व कसं मरावं याचा आदर्श जर कुणा घालून दिला असेल तर तो भगवान श्रीकृष्णांनी घालून दिलेला आहे. याला आपल्याला कधीच विसरता येत नाही आहे. खरं तर महाभारत संपलं, त्याबरोबर गीता देखील संपायला पाहिजे होती, परंतु ती आजही टिकून आहे. आणि जेव्हा जेव्हा अर्जुन अवस्था जगात कुठेही निर्माण होऊ त्यावेळेला अशा अर्जुन अवस्था म्हणजे द्विधा अवस्था मनाची जेव्हा निर्माण होते तेव्हा अशा अवस्थेमध्ये आपल्याला कर्मप्रत करण्याचं आणि योग्य मार्ग दाखवण्याचा जर कोण पथप्रदर्शक असेल तर ते आहे भगवद्गीता. भगवान श्रीकृष्णांनी सर्व अनुभव घेतले पण स्वतःला त्यामध्ये मात्र गुंतवलेलं नाही आहे. प्रत्येक वेळी दिलेल्या कामात कुचराई केलेली नाही. कोणतंही काम देऊ द्या, काम अत्यंत निष्ठेनं अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आपल्याला दिसून येतं. आपणही त्यांच्या चरित्रातनं हा आदर्श घेतला पाहिजे. तंद्री लावून बसलेले आहेत, लक्ष कशातच लागत नाही, उगीच छताकडे तार लावून बसलेले आहेत, गुडघ्यामध्ये मान घालून बसलेले आहेत, असं एकदा तरी चित्र 125 वर्षाच्या त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं का? अजिबात पाहायला मिळत नाहीये. कधी राधेची आठवणच काढत बसलेले आहेत असंही त्यांच्या जीवनामध्ये कधी दिसत नाहीये. जिथे जे काम करायचं ते करतात आणि तिथलं तिथं सोडून ते पुढे निघून जातात. हा अत्यंत महत्वाचा गुण आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो. कौरव आणि पांडव या समाजातील प्रवृत्ती आहेत खऱ्या अर्थाने. पांडव हे सद्गुणी होते तर कौरव हे तमोगुणी होते. आणि या ठिकाणी या दोघांच्या परस्पर विरोधी वृत्ती आहे. एक सत्वगुणी आहे, एक तमोगुणी आहे. आणि यामध्ये संघर्ष होणं साहजिक होतं. तसा या दोघांच्या मध्ये संघर्ष झालेला आहे. आपल्याही मनाच्या कुरुक्षेत्रावरती सत्प्रवृत्तीचा आणि दुष्प्रवृत्तीचा, सत्वगुणाचा आणि तमोगुणाचं नेहमी भांडण होत असतं. आणि तशा वेळेला आपल्या मनामध्ये जे विवेक बुद्धी रूपी कृष्ण आहे तो आपल्या हाती काय करते, सूत्र घेतो आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याचं काम करतो. म्हणून तुकाराम महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. ते असं म्हणाले की रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग अंतर बाह्य जग आणि मन. आम्हाला रात्रंदिवस युद्ध करावं लागतं. कुणाशी? अंतर बाह्य जग, आपलं मन आणि जग याच्याशी मी दररोज युद्ध करत असतो. तसंच आपल्या मनाच्या कुरुक्षेत्रावरती सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती किंवा सत्वगुण आणि तमोगुण यांच्यामध्ये सतत झगडा होत असतो. आणि अशा वेळेला विवेकरूपी कृष्ण दुष्प्रवृत्तीचा नाश घडवून आणून, तमोगुणाचा नाश घडवून आणून सत्प्रवृत्तीला म्हणजेच पांडवांना अर्जुनांना बळ देण्याचं काम करतात. असं आपण या ठिकाणी या निमित्तानं पाहिलं पाहिजे. सौजन्याचं प्रतिनिधित्व पांडवांनी केलं, दुर्जनत्वाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी कौरवांनी केलेलं आहे. आणि म्हणून विवेकानं ही सौजन्यत्वाची काय घेतली पाहिजे, बाजू घेतली पाहिजे. तशाच पद्धतीची बाजू पांडवांची भगवान श्रीकृष्णानं घेतलेली त्यांच्या चरित्रात आपण पाहतो. खरं तर भगवान श्रीकृष्णानं जी गीता सांगितली त्या गीतेचा प्रभाव जगातल्या अनेक व्यक्तिमत्वांच्या वरती झालेला आहे. अरविंदांच्या वरती झाला, लोकमान्य टिळकांच्या वरती झाला, विनोबा भावेंच्या वरती झाला, स्वामी विवेकानंदांच्या वरती झाला, राधाकृष्णांच्या वरती झाला. एवढंच नव्हे तर महात्मा गांधींच्या वरती देखील भगवद्गीतेचा प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो. यावरून भगवान श्रीकृष्णाचं केवळ एक ग्रंथाचा एवढा प्रभाव आहे तर त्यांचं कार्य किती मोठं असेल ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. विनोबांनी गीताई नावाचा ग्रंथ या भगवद्गीतेवरती लिहिला. गीता दी मदर नावाचा ग्रंथ महात्मा गांधींनी साकारलेला आहे. लोकमान्य टिळकांनी गीतेवरती गीता रहस्य नावाचा ग्रंथ निर्माण केलेला आहे. गीतेवरतीच माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ या ठिकाणी निर्माण केला. आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय अस्तित्वात आलेला आहे. जर भगवद्गीता नसती तर ज्ञानेश्वरी निर्माण झाली नसती, ज्ञानेश्वरी निर्माण झाली नसती तर वारकरी संप्रदाय जन्माला आला नसता. म्हणून वारकरी संप्रदायाच्या जन्माचं मूळ जर काय असेल तर ती भगवद्गीता आहे. म्हणजेच
भगवान श्रीकृष्ण आहेत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अरविंदांनी देखील एसेज ऑफ द गीता हा ग्रंथ अरविंदांनी गीतेवरती भाष्य करताना लिहिलेला आपल्याला दिसून येतो. महात्मा गांधी म्हणतात की मी कुठलाही निर्णय घेण्याच्या पूर्वी गीतेचं वाचन करत असायचा आणि ते वाचन केल्याच्या नंतरच मला खरी दिशा मिळायची आणि मग मी निर्णय घेत असायचो. तर अशा पद्धतीनं आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कृष्णाने ज्ञान भक्ती कर्म गीतेच्या माध्यमातून सांगितलं. ही गीता महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये आलेली आहे आणि गीतेचा प्रारंभच जो आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असा आलाय आणि शेवट यत्र योगेश्वर कृष्ण अशा पद्धतीचा आहे. अशी ही अत्यंत महत्वाची भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाची आपल्यासाठी मोठी देण राहिलेली आहे. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर जर आपण बघितलं तर कृष्णाच्या चरित्रामध्ये आणखीन काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्या गोष्टींचा थोडक्यात उल्लेख इथं करणं मला महत्त्वाचं वाटतं. खरं तर सगळ्यांनीच कृष्ण भक्ती आपल्या आयुष्यामध्ये उतरावी आत्मसात करावी इतकी महत्त्वाची आहे. कृष्णाच्या संबंधानं असं सांगितलं जातं त्यांच्यावरती काही त्यांच्या संबंधानं आरोप प्रत्यारोप केले जातात. त्यामध्ये असं सांगितलं जातं की स्त्री संघाचा आरोप त्यांच्या बाबतीमध्ये केला जातो. परंतु त्याचं उत्तर भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याने जेव्हा उत्तरेचा गर्भामध्ये तो गर्भ मारण्यासाठी शस्त्र टाकलेलं होतं अस्त्र आणि त्याच्या संबंधानं त्यांनी ज्या शपथ घेतलेल्या आहेत त्यावरूनच ते स्त्रीसंघाच्या बाबतीमध्ये त्यांनी म्हणले होते की खोटं कधीच बोललो नसेल हे की माझ्या आयुष्यामध्ये मी कधी पळालेलो नसेल. तर हे जे मृत्यूमूल आहे ते जिवंत व्हावं अशा पद्धतीनं त्यांनी इथं सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. खरं तर आपणच आंघोळ करायला काय त्या यमुनेच्यावर कुठं गेलेले आहेत. गवळणी त्यांचे कपडे त्यांनी लपवून ठेवलेले आहेत. गवळणी दहीदूध घेऊन चाललेले आहेत आणि कृष्णानं त्यांचे माटच फोडलेले आहेत. अशा पद्धतीनं काही अभ्यासू नसलेले कीर्तनकार यानंतर लोकनाट्यामध्ये काही प्रवचनकार अशा पद्धतीच्या नको त्या बाबींचं नको तशा पद्धतीनं विश्लेषण करून मला असं वाटतं की या ठिकाणी कृष्णाच्या खऱ्या चरित्रापासून भक्त मंडळींना दूर घेऊन जाण्याचं काम करतात. खरं तर 8 वर्षाच्या एका या बालकाचा आणि गोपिकांच्या मधलं प्रेम कसं असेल या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर याबद्दलचा विचार आपण खरं तर या संबंधानं करणं गरजेचं आहे असं मला या निमित्तानं आपल्याला सांगावयाचं आहे. दुसरी गोष्ट मला या ठिकाणी राधाकृष्णाच्या प्रेमाच्या संबंधानं देखील आपल्यासमोर ठेवायची आहे. राधा या ठिकाणी च्याबद्दलचं रा म्हणजे काय धा म्हणजे काय याचा विचार यापूर्वीच मी केलेला आहे. खरं तर राधे सारखी कृष्ण भक्ती आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वीकारली पाहिजे. एवढी श्रेष्ठ भक्ती राधेची आहे. राधा आणि कृष्णाच्या संबंधाने एक कथा सांगितली जाते की एकदा बाळकृष्णामधला ताप आलेली आहे. वैद्यानं सांगितलं जो कृष्ण भक्त आपल्या पायाखालची माती कृष्णास लावील त्याला ताप येईल व कृष्णाचा ताप जाईल. तेव्हा आपल्या पायाची माती कृष्णास लावून त्याचा ताप स्वीकारण्यास सगळ्यात प्रथम जर कोण तयार झाला असेल तर ती या ठिकाणी राधा झालेली आहे. मला ताप येऊन मृत्यू आला तरी चालेल परंतु कृष्णाचा ताप जाऊ द्या असं ती म्हटले नंदाच्या घरी जाऊन म्हणते आहे. आणि या लीलाधारकाचा ताप राधेला पाहताच निघून गेला ही बाब वेगळी, परंतु मृत्यू आला तरी चालेल परंतु कृष्णाचा ताप कमी झाला पाहिजे अशा प्रकारचा विचार करणारी आणि इतकं जीवापाड प्रेम करणारी जर कोण असेल तर ती राधा होती. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. राधाकृष्णाच्या संबंधाबद्दल आणखीन एक रुक्मिणीचं उदाहरण सांगितलं जातं की द्वारकेमध्ये असताना एकदा रुक्मिणीलाही संशय आला. तेव्हा तिनं राधेला द्वारकेत आमंत्रित करून उकळतं दूध पिण्यास दिलेलं आहे मुद्दाम. रुक्मिणीने कुणाला द्वारकेमध्ये बोलून राधेला आणि ते दूध राधेनं पिलेलं आहे. रात्री प्रभू श्रीकृष्ण जेव्हा रुक्मिणीच्या अंतपुरात आले तेव्हा त्यांच्या पायावर पुरळ होते म्हणजे फोड आलेले होते. आणि मग रुक्मिणीच्या लक्षात आलं नाही की आपल्या पतीच्या पायावरती हे फोड कसे काय आलेले आहेत. आणि मग तिने कृष्णाला विचारलं की हो तुमच्या पायावरती हे फोड कसं काय दिसत आहेत.
तेव्हा कृष्णानं आपल्या पत्नीला रुक्मिणीला उत्तर दिलं. ते म्हणाले, प्रिय, रात्री तुझ्याजवळ असणारे हे चरण दिवसभर राधेच्या हृदयात असतात. आज तू राधेला उकळलेलं दूध पाजलं, ते माझ्या पायावरून गेल्यामुळं ही पुरळ माझ्या पायावर आलेली आहे. आणि कृष्णाचं हे बोलणं ऐकून रुक्मिणीला राधेचा आध्यात्मिक अधिकार लक्षात आला आणि तिने सर्व कृष्ण पत्नींना आमंत्रित करून राधेची पाद्यपूजा केलेली आहे. आजपासून लोक तुझ्याबरोबर श्रीकृष्णाची पूजा करतील असं राधेला वरदान दिलेलं देखील आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि म्हणून राधा आणि कृष्णाच्या संबंधानं मला असं वाटतं की चुकीची काही चर्चा करण्यापेक्षा राधेचा अधिकार किती मोठा होता हे या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे. हे देखील या चरित्राच्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रामध्ये आणखीन एक उल्लेख होतो तो हा की भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूप दर्शन काही वेळेला दिलेलं आपल्याला दिसून येतं. तर केव्हा केव्हा त्यांनी विश्वरूप दर्शन कुणाकुणाला दाखवलं हेही आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये पाहावं लागतं. लहानपणी आपल्या आईला आपल्याला माहिती आहे की आई यशोदा जेव्हा त्यांना म्हणाली, तू माती खाल्ली आहेस का, तुझं तोंड दाखव, उघड. आणि असं यशोदा म्हणाल्यावर आपण माती खाल्ली नाही हे दाखविण्यासाठी त्यांनी आपलं तोंड मोठं केलं व त्या मुखामध्ये यशोदेला ब्रह्मांड साठवलेलं दिसलं. तर पहिल्यांदा आपली आई यशोदेला त्यांनी विश्वदर्शन आपल्या तोंडामध्ये दाखवण्याचं किंवा आपल्या शरीरात असलेलं दाखवण्याचं काम केलेलं आहे. दुसरा प्रसंग असा आहे की एकदा तिने गणपतीच्या नैवेद्यासाठी म्हणजेच यशोदेने मोदक ठेवले व ती स्वयंपाकघरामध्ये काहीतरी कामानिमित्त गेलेली आहे. कृष्णानं त्यातील काही मोदक खाल्लेले आहेत आणि काम आटोपून जेव्हा यशोदा परत येते आणि कृष्णाला म्हणते की तू हे मोदक खाल्लेस का असे दरडावून विचारता क्षणी श्रीकृष्णात गणेश व गणेशात कृष्ण असे आलटून पालटून तिला सगुण रूप दर्शन झालं. आहे की नाही? कशाचं दर्शन झालेलं? सगुण रूप दर्शन झालेलं आहे. आणि हे पुनश्च कृष्णाने आपलं मुख मोठं केलं तेव्हा तिला विश्वरूप दर्शन त्या मोदकाच्या निमित्तानं झालेलं आहे. यशोदेला भगवान श्रीकृष्णानं दोनदा विश्वदर्शन दाखवलेलं आहे. तिसऱ्यांदा कौरव पांडवांचं युद्ध होऊ नये असं कृष्णाला वाटत होतं, कारण युद्ध कोणालाच परवडत नाही, हिंसेने कोणताच प्रश्न सुटत नाही. हे समजावून सांगण्यासाठी धृतराष्ट्राच्या दरबारात प्रभू श्रीकृष्ण शांतिदूत बनून आपल्याला माहिती आहे की शिष्टाईच्या निमित्तानं आलेले आहेत. दुर्योधनाने त्यांना पकडून कैदेत टाकण्याचा निर्धार केलेला आहे कुणाला? कृष्णाला. त्याच वेळी दरबारामध्ये श्रीकृष्णानं आपलं विश्वरूप दुर्योधनाला आणि त्या दरबारातल्या लोकांना दाखवलेलं आहे. तर असं तिसऱ्यांदा विश्वरूप दर्शन कृष्णानं दाखवल्याचं त्यांच्या चरित्रामध्ये दिसतं. चौथ्यांदा कुरुक्षेत्रावर अर्जुन मोहग्रस्त झालेला आहे. या सर्व विश्वाचा मी नियंता आहे हे अर्जुनाला समजावून सांगण्यासाठी त्यांनी त्याला दिव्य दृष्टी देऊन विश्वरूपाचं दर्शन दाखवलं होतं असं देखील त्यांच्या चरित्रामध्ये दिसतं. म्हणून एकूण 4 वेळेस भगवान श्रीकृष्णानं विश्वरूप दर्शन किंवा स्वतः ब्रह्म असल्याचा अनुभव या 4 वेळेस दाखवलेला आपल्याला दिसून येतो. सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये जे की उज्जैनीला आश्रम आहे त्या ठिकाणी देखील आपण बघितलंय की सुदाम्याबरोबर त्यांची भेट होते. सुदाम्याच्या चरित्रामध्ये हे पाहिलंय की तो ज्या दिलेले मुरमुरे आहेत तो कृष्णाला न देता चोरून खातो आणि शेवटी गरिबी येते आणि त्याचा पश्चाताप म्हणून त्याला आपल्याला माहिती आहे की पुढे त्या गरिबीचा सामना करावा लागलेला आहे. असंही त्यांच्या चरित्रामध्ये सुदामा आणि अन्य मित्रांच्या संबंधानं चर्चा झालेल्या आपण पाहतो. यानंतर जर आपण बघितलं तर कृष्ण हे कसे आहेत तर फार मोहात गुंतणारे नाही आहेत. वयाच्या 8व्या वर्षी कृष्ण कंसाला मारण्यासाठी गोकुळातनं जे बाहेर पडलेत ते एकदाही पुन्हा गोकुळात गेलेले नाही आहे. त्यांनी एकदा उद्धवाबरोबर गोपींना निरोप पाठवलेला होता, हे गोपिकांनो, माझ्या देहावर प्रेम करण्याऐवजी माझ्या आत्म्यावर प्रेम करून आत्मानंद मिळवा. श्रीकृष्णांनी गोपिकांचे वस्त्रहरण केले अशी कथा आपण नेहमी ऐकत असतो, परंतु वस्त्रहरण याचा अर्थ त्यांनी गोपिकांचा देहभाव नाहीसा करून त्यांना विदेही केलं होतं. मला असं वाटतं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून वस्त्रहरणाचा अर्थ आपण असा घेतला पाहिजे. या ठिकाणी दुसरी गोष्ट इथे आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे की अग्रपूजेचा मान
कृष्णाला दिला म्हणून शिशुपाळ चिडलेला आहे आणि शिशुपाळानं नको ते शिव्या कशाही भाषेमध्ये 100 शिव्या कृष्णाला दिलेल्या आहेत आणि या 100 शिव्या ऐकेपर्यंत कृष्ण गप्प आहेत. परंतु 100च्या पुढे गेल्यानंतर मात्र त्यांनी शिशुपाळाचा वध केलेला आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो. खरं तर आपण ही गोष्ट या कृष्णचरित्रातनं लक्षात घेतली पाहिजे की माणसाच्या जीवनामध्ये माणसानं एकदा तरी अर्जुन व्हावं म्हणजे त्याला गीता श्रवणाबरोबरच श्रीकृष्ण दर्शन होतं. कृष्णाच्या बद्दलच्या आणि अर्जुनाच्या बद्दलच्या बऱ्याचशा काही चरित्रामध्ये कथा येतात. एकदा अर्जुन द्वारकेमध्ये आला व प्रवासानं थकून झोपलेला आहे. प्रभू श्रीकृष्ण त्याचे पाय चेपू लागलेले आहेत. रुक्मिणीला आश्चर्य वाटतं की अरे आपला पती या अर्जुनाचे कसे काय पाय दाबतोय, चेपतोय. अर्जुन हा श्रीकृष्णापेक्षा तसं वयानं लहान होता. तो त्यांचा मेहुणा होता, सखा होता, शिष्य होता, भक्त होता, आत्तेभाऊ होता. श्रीकृष्णाने रुक्मिणीच्या मनातील शंका ओळखली व अर्जुनाच्या शरीराला कान लाव म्हणून सांगितलं. रुक्मिणीनं जेव्हा अर्जुनाच्या शरीराला कान लावला तेव्हा त्याच्या शरीरामधून श्रीकृष्ण हा शब्द ऐकू येऊ लागला होता. एवढी भक्ती असल्याशिवाय कुणालावरही देव आधी घेसी मग देसी असं म्हटले ना, ऐसा अससी घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार असं संतांनी म्हटले. त्या पद्धतीनं अर्जुन देखील किती प्रेम कशी भक्ती करत होता हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कौरव पांडवांच्या कुरुक्षेत्रावरच्या युद्धापूर्वी दुर्योधन व अर्जुन कृष्णाला आमंत्रण देण्यासाठी गेलेले आहेत. अर्जुन श्रीकृष्णाच्या चरणाजवळ बसतो तर दुर्योधन उशाजवळ बसतो. ही कथा आपल्याला माहीत असेल. प्रभू श्रीकृष्ण झोपेतून जागे झाल्यावर पहिल्यांदा पायाजवळ असल्यामुळं त्यांना अर्जुनाला ते पाहतात आणि येण्याचं कारण विचारतात आणि युद्धाला आमंत्रण देण्यासाठी आलेल्या अर्जुनाला सांगितलं, युद्ध न करणारा मी व युद्ध करणारी माझी नारायणी सेना या दोहोंपैकी तुला जे हवे आहे ते माग. तेव्हा अर्जुनानं मला सेना नको, आपण हवे आहात असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं. आणि त्यामधून देखील अर्जुनाची कृष्णाबद्दलची किती भक्ती होती हे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे. अर्जुनाची प्रत्येक इच्छा कृष्णानं पूर्ण केलेली आहे. बागेत बसलेल्या अर्जुनाला एकदा द्रौपदीची आठवण झाली. तेव्हा श्रीकृष्ण द्रौपदीचं रूप घेऊन अर्जुनाजवळ आले व त्याच्या हातातली अंगठी आपल्या हातात घातली. लांबून युधिष्ठिर येत असलेला पाहून श्रीकृष्ण रूपी द्रौपदी अदृश्य झाली. घरी गेल्यावर आपल्या हातातील मुद्रिका द्रौपदीच्या हातात नसून श्रीकृष्णाच्या हातात आहे हे पाहून प्रभू श्रीकृष्ण आपल्यासाठी द्रौपदी झाले हे अर्जुनाच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून इतकी भक्ती केल्याशिवाय सुद्धा या आपल्याला जे पाहिजे ते प्राप्त करता येत नाहीये. ध्येय प्राप्त करायचं झालं तर आपली अर्जुन अवस्था झाली पाहिजे. त्याशिवाय कुठलंही ध्येय कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य करता येत नाही. हेच या दोघांच्या एकमेकांच्या प्रेमातनं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. आपल्याला माहिती आहे की आपली बहीण अर्जुनाला द्यावी यासाठी देखील भगवान श्रीकृष्णाची इच्छा आहे. सुभद्रेचा विवाह बलरामानं दुर्योधनाशी ठरवलेला आहे, परंतु कृष्णालाही आवडत नाहीये आणि म्हणून मग आपल्याच बहिणीला सुभद्रेला अर्जुनाला पळवून न्यायला लावतात आणि त्यांचा दोघांचा विवाह करून आणतात. म्हणजे अर्जुनावर किती प्रेम भगवान श्रीकृष्णाचं आहे आणि श्रीकृष्णाचं अर्जुनावर किती प्रेम आहे हे इथं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर जर बघितलं तर कोणती देखील आपल्या मुलांना सांगत असते की बाळांनो श्रीकृष्णाला विचारल्याशिवाय तुम्ही कुठलाच निर्णय घेत जाऊ नका. हेही त्याच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अश्वमेध यज्ञ करण्यापूर्वी जरासंधांना मारणं अत्यंत आवश्यक असल्यामुळं भगवान श्रीकृष्ण अर्जुन व भीम ब्राह्मणाचं रूप घेऊन जरासंधाच्या राजक नगरीमध्ये गेलेले आहेत. भीम व जरासंध यांचं द्वंद्व युद्ध चालू असताना भीमाला भगवान श्रीकृष्णानं एक काडी घेऊन उभी फाडून 2 दिशेला फेकून दिलेली आहे. भीमानं तसं केलं, परंतु जरासंधाने 2 छकले परत एकत्र झाले. तेव्हा श्रीकृष्णानं परत काडी दुभंग केली व विरुद्ध दिशेला 2 तुकडे फेकून दिले. म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं की हे 2 भागात विभागलेलं आहे आणि याला वेगवेगळ्या भागामध्ये विरुद्ध दिशेला फेकलास तर हे तुकडे पुन्हा जुळणार नाहीत. आणि तसंच केलं आणि अशा पद्धतीनं भीमाकरवी जरासंधाला अश्वमेध यज्ञाच्या पूर्वी मारण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या चरित्रातला आणखीन एक भाग महत्वाचा आहे. कुरुक्षेत्रावरच्या युद्धानंतर पांडव धृतराष्ट्राला भेटून सांत्वन करण्यासाठी महालामध्ये आलेले आहेत. धृतराष्ट्राला आलिंगन देण्यासाठी भीम पुढे आलेला आहे. तेव्हा कृष्णानं थांबण्याचा इशारा करून भीमाचा एक लोखंडी पुतळा अंध धृतराष्ट्राच्या पाहुपाशात दिलेला आहे. कारण कृष्णाला माहिती आहे की आता सगळीच आपली मुलं मारल्यामुळं धृतराष्ट्र हा खूप चिडलेला असणार
आणि तो धृतराष्ट्र म्हणतो की मला भीमाला काय करायचं, आलिंगन द्यायचं आहे. म्हणजे याच्या मनामध्ये कपट आहे की माझ्या दुर्योधनाला या भीमानं मारलं, याला देखील मी आवळून मारेन. ही गोष्ट अगोदरच श्रीकृष्णाच्या लक्षात येते आणि ते काय करतात तर लोखंडी भीमाचा पुतळा एकदम या धृतराष्ट्राच्या ताब्यात देतात आणि मग तो त्यालाच भीम समजून अंध असल्यामुळे मिठी मारतो आणि तो लोखंडाचा पुतळा आपल्याला आश्चर्य वाटेल की वितळल्यासारखा होऊन जातो आणि खरा भीम त्या मिठीतनं वाचतो. अशा प्रकारचं देखील आपल्या पांडवांच्यासाठी त्यांनी केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. दुसरी गोष्ट, 13 वर्षाचा वनवास भोगत असताना दुर्योधनानं पांडवाकडे दुर्वास ऋषींना पाठवलेला आहे. दुर्वासांनी मला भूक लागली आहे, काहीतरी जेवायला वाढ, असं युधिष्ठिरास सांगितलेलं आहे. द्रौपदीनं श्रीकृष्णाचा धावा केलेला आहे की आता करायचं काय, या संकटातून कसं वाचायचं. तर श्रीकृष्ण येतात व द्रौपदीच्या अक्षय पात्रातलं चिकटलेलं भाजीचं पान खातात आणि त्यामुळं दुर्वासांना आपणहून तृप्ती मिळते. अशा अनेक प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्यातनं कृष्णानं आपले जीवस्य कंठस्य भक्ती करणाऱ्या पांडवांना वाचवण्याचं काम केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. असंही सांगितलं जातं की एकदा आपली आवडती राणी रुक्मिणीनं आपल्या पतीला कृष्णाला विचारलं होतं की भगवान मी आपल्याला कशी आवडते. त्यावेळेला कृष्ण म्हणाले होते, तू मला मिठासारखी आवडतेस. प्रभू श्रीकृष्ण जीवनामध्ये निरागस, संगीतमय, सुरेल व विनोदी जगलेले आहेत. त्यांच्या शब्दाची उंची काही रुक्मिणीला समजलेली नाही आहे. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाने आचार्याला मीठ न टाकता स्वयंपाक करायला सांगितलेला आहे. जेवायला हे सगळे बसलेले आहेत आणि मग मिठाची मागणी करू लागल्यावर रुक्मिणीला मिठाशिवाय जीवन जसं व्यर्थ तसं आपल्याशिवाय प्रभूला आपलं जीवन व्यर्थ वाटतं याची जाणीव होते. आणि मग लक्षात येतं की त्यांच्या सांगण्याचा अर्थ काय होता. सत्यभामेची कथा देखील आपल्याला माहिती आहे. सत्यभामा नारदाला म्हणते की या जन्मात आवडणारी वस्तू पुढच्या जन्मातही मिळावी, म्हणून यासाठी आपण काय केलं पाहिजे. तेव्हा नारद म्हणतात किती वस्तू दान केली पाहिजे. आणि मग सत्यभामानं कृष्णाला दान देऊन टाकलेलं आहे. संपूर्ण द्वारकेमध्ये एकच कोलाहल माजलाय की सत्यभामेनं आपल्या पतीला दान दिलेलं आहे. श्रीकृष्ण फक्त सत्यभामेचे नाही तर ते अनेकांचे आहेत असे म्हणत श्रीकृष्ण पत्न्या एकत्र झाल्या. कृष्णाच्या वजना इतकं सोनं मला द्या, मी तुमचा कृष्ण तुम्हाला परत करतो असं नारद म्हणाले, कारण नारदालाच हे दान दिलेलं होतं. नारदाने सांगताच एका पारड्यामध्ये श्रीकृष्णाला बसवण्यात आलं. दुसऱ्या पारड्यामध्ये महिलांनी सुवर्ण अलंकार टाकले तरी कृष्णाचं पारडं हालेना. ही वार्ता रुक्मिणीला कळते. माता रुक्मिणी श्रद्धेने आल्या. एक तुळशी पात्रावर श्रीकृष्ण हा शब्द लिहिला व ते तुळशी पत्र दुसऱ्या पारड्यात टाकता क्षणी श्रीकृष्णाचं पारडं वर गेलं आणि उन्मत्त दुर्योधनाची श्रीमंती स्वागताचा त्याग करून सात्विक विदुराच्या घरी जाऊन त्याच्या विदेही पत्नीच्या हातून केळाची साले आनंदानं भक्षण करणारा श्रीकृष्ण कशानं प्रसन्न होतो, तर भक्ती भावानं प्रसन्न होतो. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा जो येणारा गोकुळाष्टमीचा दिवस आहे तो अशाच श्रीकृष्णाच्या विविध लीलांचं श्रवण करून आपण साजरा केला पाहिजे असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. तर आपण पाहिलं की या ठिकाणी असा हा श्रीकृष्ण जेव्हा हे आयुष्य संपून निघून जातात. कृष्ण गेल्यावरती पहिल्यांदा बलराम गेलेले आहेत, नंतर वसुदेव, देवकी, रोहिणी यांनी देहत्याग केला. अष्टनायिकांनी अग्निप्रवेश केलेला आहे. द्वारका समुद्रामध्ये बुडालेली आहे. अर्जुन कृष्णापेक्षा 18 वर्षांनी लहान होता असं सांगितलं जातं. जरा नामक व्याधाने भगवान श्रीकृष्णाचा या ठिकाणी मृत्यू कसा झाला तर त्याबद्दल असं सांगितलं जातं की प्रभासपट्टणम नावाचं गुजरातमध्ये एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी एका झाडाखाली भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत आणि जरा नामक व्याधानं या ठिकाणी काय केलेलं आहे तर हरणाचंच तोंड आहे असं गृहीत धरून बाण मारलेला आहे आणि या बाणानं भगवान श्रीकृष्ण हे जग सोडून गेलेले आपल्याला दिसून येतात. कृष्ण हा भारतीय बुद्धिमत्तेचा, भारतीय मुत्सद्देगिरीचा, भारतीय राजनीतीचा हिमालयच एक अत्युच्च शिखर आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कृष्णा इतके पैलू भारतात कुठल्याच व्यक्तिमत्वाला नाहीत. कृष्ण काय होते यापेक्षा कृष्ण काय नव्हते अशाच अंगानं त्यांच्या चरित्राचा विचार आपण केला पाहिजे. कृष्ण नाटकी होते. आपल्याला माहित असेल की जेव्हा सगळ्या कौरवांना मारलं गेलं आणि धृतराष्ट्राला हे पांडव भेटायला आलेले आहेत, मग त्यावेळेला धृतराष्ट्राला किती वाईट वाटत असेल आपले लेकरे गेलेले.
ही कल्पना करून नाटकीपणा कोण करतो? कृष्ण करतो. धृतराष्ट्राचे हात आपल्या हातामध्ये घेतो आणि या ठिकाणी ढसाढसा रडायला लागलेला आहे आणि अशा प्रकारचा नाटक देखील नाटकीपणा त्याच्याकडे आपल्याला दिसतो. गवळ्याचं पोर कृष्णाने विविध भूमिका पार पाडलेल्या आहेत. गवळ्याचं पोर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. कृष्ण राजपुत्र होता. काला खायचं काम त्यांनी केलेलं आहे. बासरी वाजवायचं काम केलेलं आहे. नाटकी होते, कलाकार होते, रसिक होते, मुत्सद्दी होते, पराक्रमी होते, रसेश्वर होते, ज्ञानेश्वर होते, योगेश्वर होते. अशा विविध भूमिका कृष्णाने आपल्या आयुष्यामध्ये वटविलेल्या आहेत. खरं तर आज खरा कृष्ण अंतर्यामीच आपल्याला शोधावा लागणार आहे. महाभारत या खाणीमध्ये कृष्ण नावाचा हिरा जन्माला आलेला आहे. कृष्णाच्या 16,000 नारी होत्या, म्हणजे या 16,000 प्रवृत्ती होत्या, 16,108. या गोष्टी आपण इथं लक्षात घेतलेल्या पाहिजेत. खरं तर गीतगोविंद हे 15व्या शतकामध्ये जे आलं तर त्या गीतगोविंदामधूनच शृंगारिकतेचा संबंध कृष्णचरित्राला चुकीच्या पद्धतीने जोडला गेला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राच्या बद्दल असं म्हणता येईल की भाबड्या भक्तांनी माझा देव केला, तर विरोधकांनी कृष्ण कारस्थानी कपटी अशी उपाधी लावली व कुटील कार्यस्थानी अशा पद्धतीनं विरोधकांनी भगवान श्रीकृष्णाच्या कडं पाहिलेलं आहे. परंतु अंधभक्तही होता कामा नये आणि विरोधक म्हणून चुकीच्या पद्धतीने देखील कृष्णचरित्राकडे पाहणं योग्य नाही, असंच आपल्याला म्हणावं लागेल. आपण गीतेचा आचार व बासरी होण्याचा विचार जर प्रत्येकाच्या मनात आला तर त्याला श्रीकृष्ण होण्यास विलंब लागणार नाहीये. आज अमेरिकेमध्ये हरे राम हरे कृष्ण या ठिकाणी अशी संघटना काम करते आहे. इस्कॉनच्या माध्यमातून देखील भगवान श्रीकृष्णाचे विचार जगभर ग्रंथरूपानं आणि अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर चालताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून डोळ्यात गीता, हृदयात श्रीकृष्ण सत्ता, बोलण्यात श्रीकृष्ण गाथा व मनात श्रीकृष्ण चिंता असेल तर तो माणूस जन्मदरिद्री असला तरी कुबेर झाल्याशिवाय राहणार नाहीये, असा विचार आपण या दिवसाच्या निमित्तानं केला पाहिजे. आजही बालाजी तिरुपती असेल, जगन्नाथपुरी असेल, द्वारका असेल, पंढरपूर असेल, या ठिकाणी जे आपण मूर्त्या पाहतो ते खऱ्या अर्थानं कृष्णच आहेत, कृष्णाचेच अवतार म्हणून आज आपण त्यांची पूजा करत असताना दिसून येतो. मोराच्या पिसाऱ्याचा मुकुट घालणारा, बासरी वाजविणारा, गोपाळांबरोबर खेळणारा, मारलेल्या असुरांचा बालपणी समाचार घेणारा, कंस आणि शिशुपालाचा वध करणारा, कालिया मर्दन करणारा, कौरव पांडवांचे सख्य व्हावे म्हणून धडपड करणारा, अर्जुनाचे घोडे हाकणारा, गीतेचा उद्गाता, विदुराचा कन्या खाणारा, राजसूय यज्ञाच्या वेळी उष्टी काढणारा, असे कितीतरी मला असं वाटतं की कृष्णाचे रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणून खरं तर रामाचं चरित्र हे आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र हे उच्चारण्यासारखं आहे. कुठलं चरित्र पण फक्त गोकुळातलं पौराणिक कृष्णाचं चरित्र, ऐतिहासिक कृष्णाचं चरित्र आचरणीय आहे. म्हणूनच असं म्हटलंय की चरित्र ते उच्चारावेन केले देवे गोकुळी, असं संतांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणून आचरण करायचं असेल तर चरित्र श्रीरामाचं आणि उच्चारण गोकुळात घडलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राला अत्यंत महत्त्वाचं स्थान असल्यामुळे वारकरी संप्रदायाचा मंत्रच राम कृष्ण हरी अशा पद्धतीचा असलेला आपण लक्षात घेतो. आणि असा हा गोकुळाष्टमी म्हणजे कृष्ण भक्तांच्यासाठी चालून आलेली पर्वणी आहे. हिरव्यागार वनश्रेनं नटलेल्या श्रावणामध्ये या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो. आणि अशा या भगवान श्रीकृष्णांनी आणि रामांनी, त्याबद्दल एका हिंदीतल्या 2 ओळी मला फार आवडतात. तो असं म्हणतो, राम के अवतार में फल फलावर, राम के अवतार में फल फलावर, कृष्ण के अवतार में घी, राम के अवतार में फल फलावर, कृष्ण के अवतार में घी, कलयुग में गरम गरम चाय फूंक फूंक कर पी, कलयुग में गरम गरम चाय फूंक फूंक कर पी. अशा प्रकारची अवस्था आज कलियुगातल्या माणसांची झालेली आहे. आणि म्हणून कृष्णानं पुन्हा एकदा या धरित्रीवरती यावं अशा प्रकारची अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सरांनी त्यांच्या आनंदाचे डोही मला वाटतं एका पुस्तकामध्ये व्यक्त केलेली होती. काय म्हणाले होते निर्मल कुमार फडकुले सर? ते म्हणाले की कृष्णा तुला आलंच पाहिजे, कृष्णा तुला आलंच पाहिजे,
मळलेली मन आणि जळलेली अंतकरण घेऊन आजचं जग केवळ वैराच्या आणि द्वेषाच्या काटेरी वाटेनं रखडत चाललं आहे. काय म्हणतात की मळलेली मन आणि जळलेली अंतकरण घेऊन आजचं जग केवळ वैराच्या आणि द्वेषाच्या काटेरी वाटेनं रखडत चाललं आहे. तुझं सारच जीवन म्हणजे प्रेम, ज्ञान आणि पराक्रम याची संगम भूमी होती. जगायला या 3 मूल्यांचीच नितांत गरज असते. प्रियकर, पती, पुत्र, मित्र, बंधू, शिष्य या अनेक नात्यांना कृष्णा तुझ्यामुळेच प्रतिष्ठा आली. आज आपल्या राष्ट्राच्या रथाचे घोडे भरकटत कुठंतरी चाललेले आहेत. अर्जुनालाही माहिती नाही आणि सारथ्यालाही कळत नाही. या राष्ट्ररथाच्या भोवती दुर्योधन, दुःशासन आणि त्यांना मदत करणाऱ्या अनेक संपन्न असे राजे हातात शस्त्र घेऊन उभे आहेत. आमच्या सैन्यात आता बेदिली निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. परकीय शक्तीच्या दुष्ट हस्तक्षेपामुळे स्वकीयांचं स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. आमच्या रणशूर सेनापतींचा भ्याडपणा, दगाबाजीनं खून घडून आणण्यात हे कौरव यशस्वी झाले आहेत. शत्रूंचा वेढा पडलेल्या आजच्या अर्जुनाच्या रथाला मार्गदर्शन करण्यासाठी व उधळलेल्या घोड्यांचे लगाम खेचून धरण्यासाठी आम्ही एका कृष्णाच्या शोधात आहोत. आमच्यापाशी अर्जुन आहे, पण त्या अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण मात्र दुर्दैवानं कुठंच नाही. तुझी यमुना, मथुरा, तुझी द्वारका आज भयभीत झाली आहे. मरगळून गेलेल्या भेकडपणाच्या आणि निष्क्रियतेच्या ढोलीत दडवून बसलेल्या षंड वृत्तीला तेजस्वी पराक्रमानं किंवा पराक्रमाचं स्वप्न दाखवणारा तुझ्यासारखा तत्वज्ञ महावीर या देशाला आज लवकर हवा आहे. गोकुळाष्टमीला नाव घेऊन बदलाचं काम होत नाही, तर त्यासाठी तुझ्या ठिकाणी असणारे जे गुण आहेत ते गुण आम्हा सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तू विचाराच्या माध्यमातून का असेना परंतु आमच्यात येणं गरजेचं आहे असं या निमित्तानं फडकुले सर म्हणतायत. आपणही त्याच पद्धतीचं आवाहन या ठिकाणी गोकुळाष्टमीच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्णांच्याकडे करूयात. श्रीकृष्ण चरित्रावरती अत्यंत संक्षेपानं, कारण चरित्र खूप मोठं आहे, तर हे 3 व्हिडिओ आपल्या श्रोते मायबाबांच्या चरणी मी अर्पित करतो आहे. या व्हिडिओना आपण श्रवण करा. कृष्णचरित्र सर्वत्र पोहोचवणं हे मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं काम आहे. कारण अनेकांना कृष्णचरित्रातनं प्रोत्साहन मिळत गेलेलं आहे. ते प्रोत्साहन आपल्या नव्या पिढीला मिळावं आणि आपल्या देशातला जी काही भारतीय परंपरेतली अत्यंत महनीय व्यक्तिमत्व आहे त्यातलं अवतारी पुरुष म्हणतात हिंदू धर्मामध्ये, देव म्हणून ज्यांच्याकडे बघितलं गेलं त्या कृष्णाचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती असावं म्हणून हा व्हिडिओ अन्यत्र सगळीकडे शेअर करावा आणि याबद्दल आपलं काही मत असेल तर नोंदवावं एवढीच प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करून आज आपण या कृष्णचरित्राच्या निमित्तानं या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणी पुनश्च एकदा मी नतमस्तक होतो. आपणही नतमस्तक होऊयात आणि कृष्णांना विनंती करूयात की हे कृष्णा, आम्हाला जसं तू अर्जुनाला आपला सखा समजून, भक्त समजून भगवद्गीता सांगितलास तसंच आम्ही भरकटत जात असू तर आम्हाला देखील अशाच पद्धतीनं एक उपदेश अंतर्यामी येऊन तू करत राहा. तसा उपदेश हे कृष्णा तू करशील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय कृष्ण, राधे कृष्ण, जय जय कृष्ण.